चांगला खेळ किंबहुना संघाला सामना जिंकून दिला. वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे आणि त्याचबरोबर 500 रुपयाचं पारितोषिक आपण त्यांना प्रदान करूया. जे कॅश प्राइज आहे त्यांच्या खेळीसाठी त्यांचे अभिनंदन. त्यांना जीपेच्या माध्यमातून पारितोषिक आपण प्रदान करत आहोत. आणि पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया किरण मस्कर सरांना. सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. आणि आजचा दिवस क्रमांक 4 आमदार चषक 2024-2024. पहिलं नमन करूया श्री गणेशाला. 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती. अखंड हिंदुस्थानाचा आराध्यदैव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन ज्या पावन भूमीमध्ये सध्या स्पर्धा खेळली जाते त्या मातीला नतमस्तक होऊन आजच्या या दिवसाची सुरुवात करूयात. आणि दिवसाची सुरुवात अप्रतिम झाली. मॅच क्रमांक 2 मध्ये सध्या गोलंदाजी करते पाचुंबरी पंचायत समिती गट आणि पहिलीच विकेट आपल्या टीमला ब्रेक टू मिळवून दिला विनायकने. फलंदाज आपण पाहिलं तर रोहन मात्र अगदी माघारी चालला. या आधीची मॅच तुम्ही पाहिली जिथे 1 चेंडू 6 धावेची गरज होती. अप्रतिम फटका वैभव सकपाच्या बॅटमधून आणि त्यांना असे रेकॉर्ड बऱ्याचदा केले. आणि 12व्या खेळाडूने सांगितलेलं की वैभव ही मॅच काढणार. म्हणजे जेव्हा 12व्या खेळाडूने छाती ठोक सांगितलेलं की निघाली मॅच, डोळे बंद केले आम्ही आणि वैभवने हा रेकॉर्ड केला, करून दाखवला. याला बद्दल कॉन्फिडन्स आणि या मॅच मध्ये देखील तोच कॉन्फिडन्स आता पुन्हा एकदा खेळाडूंना घेऊन यावा लागेल. विनायक गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक अगदी 1 मध्ये तब्बल 2 चेंडू त्याने हाताळले आणि त्यानंतर फलंदाज आपण पाहिलं तर माघारी पाठवलं. शेखर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. राईट हँडेड बॅट्समन. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा रिजन मध्ये खेळाडू ऑलरेडी तैनात आहे. चेंडू गॅदर करतोय मात्र कुठलीही धाव इथे घेतली जात नाहीये. आज आपण पाहिलं तर नागमुंबई शिराळा पंचायत समिती टीम ज्यांनी मात्र आपण पाहिलं तर अगदी चांगला फायटिंग स्कोर ठेवला होता. मात्र सागाव पंचायत समिती गटने तो पूर्ण केला. म्हणजे या मैदानामध्ये कोणतीही धावसंख्या सुरक्षित नाहीये. सुरेख ड्राइव्ह केलाय. अप्रतिम फटका. अखेरीस आपण पाहिलं तर तिथे झाड जरूर उभं होतं आणि ही सगळी भौगोलिक परिस्थिती आहे आणि इथे फक्त धाव भेटेल. एक नाराज असेल फलंदाज मी म्हणेल की शेखर, कारण की हा फटका त्यानं ड्राइव्ह केला होता ओव्हर द कव्हर हेड. हा फटका कव्हर झाला होता मात्र अखेरीस आपण पाहिलं तर लांबच्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक आणि चांगल्या फटक्याला देखील आता बऱ्याच गोष्टी आडव्या येतात. मात्र टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 1 या धावसंख्येने मात्र ओपन झाले. तब्बल 4 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून जोडलेले तमाम प्रेक्षक राजा वर्ग या सर्वांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. आमदार चषक 2024 मध्ये समर्थ 5G इंटरनेट शिराळा त्यांचं देखील मनापासून अधिक आभार व्यक्त करतो. यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर अगदी डिक्लेअर झोन मध्ये जातोय. अंपायर सांगतात 2 धाब्याचा डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा आणि या 2 धाब्याच्या मदतीनं टीमची टोटल अगदी 3 या आकड्यावरती. आमच्या सहकारी डॉक्टर कासेगावचे सन्मान्य आदरणीय डॉक्टर विवेकजी फसाले साहेब देखील आज व्यासपीठावरती आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. आदरणीय डॉक्टर विवेकजी फसाले साहेब, मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हायचे, व्यासपीठाची शोभा वाढवायचे. आमचे डॉक्टर कासेगावचे डॉक्टर विवेकजी फसाले साहेब, स्वागत आहे. आमदार चषक 2024 मध्ये तब्बल 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. ऋषी आणि शेखर मध्ये आता थोडीशी चर्चा व्हायला सुरुवात झाली. चर्चा केल्याने बऱ्याच गोष्टी सुटल्या जातात. चर्चा केली आहे या मॅच मध्ये थोडासा कानमंत्र एकमेकांना दिला जातोय आणि विनायक निघाला शेवटचा चेंडू घेऊन. यावेळी सुरेख लॉफ्ट केला चेंडू आडव्या बॅटनं आहे क्षेत्ररक्षक त्याच्या हातामधून निघून जातोय. आमदार चषक 2024 चा येतोय दमदार षटकार. ये लगा षटकार. वॉट स्ट्रोक. काय फटका खेळला. शेवटचा चेंडू होता. धावसंख्येला आकार दिला, रंग दिला, उकार दिला, धावसंख्येला पॉलिश केला. क्रॉस बॅटेड लेफ्ट हँडेड बॅटर डीप मिड विकेट रिजन कव्हर केला आणि तदनंतर चिपके तो फटके. अप्रतिम फटका. आफ्टर 1 ओव्हर टीमची धावसंख्या आहे 9 लॉस ऑफ दी 1 विकेट. बॅटिंग करते कासेगाव पंचायत समिती गट. अप्रतिम मॅच बघायला भेटली. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर अगदी टीम वरती गेली मांगले पंचायत समिती गट सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचले. दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिले तर वाटेगाव पंचायत समिती गट सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचले. तिसऱ्या दिवसामध्ये कंदूर पंचायत समिती गट सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचले. आज कोण आज नागभूमी शिराळा सागाव पंचायत समिती पाचुंबरी पंचायत समिती कासेगाव पंचायत समिती आणि कोकरूर पंचायत समिती यामधलं कोण असेल.
जो मेहनत करेल तो असेल, कारण की विजय शौर्याचा अलंकार आहे. तो मागून तुम्हाला भेटणार नाही. नवस केला तरी नाही, उपवास धरला तरी नाही. त्यासाठी लढावं लागेल, पढावं लागेल. रडणाऱ्यांचा इतिहास झाला नाहीये, लढणाऱ्यांचा झाला. गोलंदाजीसाठी मनोज. पहिला चेंडू अगदी लेग अंपायर कॉल, मेन अंपायर कॉल, वेस्ट हाईट, इट्स अ नो बॉल प्लस जीएसटी 1, म्हणजे आत्ताच्या 2 धावा. खेळ बदलतो, रंग बदलतो, वेळ बदलते आणि वेळच आहे ना ती नक्की बदलते. टीमची टोटल अगदी 11 धावसंख्या. 11. शेखर साठीचा हा चेंडू होता आपण पाहिलं तर. आणि इथे चांगली गोष्ट आहे, डिक्लेअर मध्ये गेल्यानंतर पहा रिप्ले टेलिकास्ट साइड अँगलने. साइड अँगल तुम्हाला दाखवला ओमसा एमटीसीचा. बऱ्याच 2 कॅमेरे आम्ही यूज केलेत या स्पर्धेमध्ये. आता फ्री हिटचा चेंडू, लायसन भेटले. उघडे डोळा पहा नीट, इट्स अ फ्री हिट असं देखील बोलू शकता. मिस्टर मनोज गोलंदाजीसाठी आल्यानंतर त्यांना मात्र हा फ्री हिट दिला. यावेळी देखील क्रॉस बॅटेड करण्याचा प्रयत्न, एकदा ते मात्र जरूर कंप्लीट केली जाते. तोपर्यंत संधी होती फ्री हिटच्या चेंडूवरती, रन आउट हे शक्य आहे. आणि इथे मात्र बॅटर अगदी पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला जातोय. बऱ्याचशा संधी हातातून निसटतात, मात्र या संधी क्रिएट कराव्या लागतात, बनवाव्या लागतात. या मॅच मध्ये देखील संधी आली होती आणि तदनंतर शेखर आला, या टीमचा एक धष्टपुष्ट फलंदाज. बऱ्याच अपेक्षा आहे, आकांक्षा आहे, महत्वाकांक्षा, आशेचा एक चांगला किरण आहे शेखर आहे. यावेळी उचललाय सुरेख फटका. बॅटिंग करत असताना कासेगाव पंचायत समिती गट या टीमचा बाहुबली रन मशीन शेखर निघालाय 6 धावांना. टोला लगावलाय त्यानं, वॉट अ स्ट्रोक. शेखर ऑन फायर. कारण की या खेळाडूची हाईट फॅक्टर, याची बॉडी लँग्वेज, आर्म्स, मनगटातली ताकद, सर्व काही ओके आहे. म्हणून की काय हा फलंदाज कासेगाव टीमचा बाहुबली आहे. वॉट अ स्ट्रोक यार, अप्रतिम. स्लॉट मध्ये आला, उचलला, उचलून फेकून दिला, ठोकलाय षटकार. 18 धावसंख्या, 118 ऑन अ स्कोर कार्ड. यावेळी देखील सरळ अगदी फुल टॉस होता, ड्राइव्ह केला, वी शेप मध्ये खेळाडू आहे, चेंडू पर्यंत जातात, मागे गेले, चेंडू अडवलाय. त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फसले जात आहेत की काय. कम्युनिकेशन चुकलं. जे खेळाडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसलेत, राजा हो तुम्ही महत्वाचे आहात, इकडे येऊन बसा, खुर्च्या आहेत, पाणी पाठवतो, थम्सअप सगळं पाठवतो, या इकडे, या इकडे मागे बसा, तुमच्यामुळे अडचण होणार नाही, या गोष्टीची काळजी घ्या प्लीज प्लीज प्लीज. थँक्यू. रिप्ले टेलिकास्ट पाहिला तुम्ही, थोडीशी मिसकम्युनिकेशन होतं, थोडंसं आय कोऑर्डिनेशन मिस झालं होतं, कॉन्टॅक्ट जुळला नव्हता. 19 धावसंख्या, 1919 ऑन अ स्कोर कार्ड. 3 चेंडूचा खेळ तब्बल आतापर्यंत झालेला आहे. ड्राइव्ह केलाय, चांगल्या चेंडूला मान दिला, 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते, अगदी सिंगल धाव. ऋषीची बॅट तुम्ही पाहताय, ब्लॅक एडिशन, जी सध्या चर्चेत राहिले. ब्लॅक एडिशन आपण पाहिलं तर सध्या आपण पाहिलं तर बऱ्याच खेळाडूंचा आवडता ब्रँड राहिला. करण अंबाला घ्या, एवन पवन केने घ्या, या सर्वांचे ब्लॅक एडिशन बॅट तुम्ही नेहमी पाहता. गती परिवर्तन, किल बोल्ड, अगदी बॅटर गॉन होतोय, फिंगर रोल केले, गती परिवर्तन केलं, बॅट एंड पॅडचा अगदी मधून चेंडू जातोय, यष्ट्यांना उद्ध्वस्त करतोय, बेल्सला टपली मारून विकेटचं पतन. या टीमचा डाण्या वाघ शेखर बॅक टू द डकआउट. महत्वाची विकेट आहे तू शेखरची, खूप महत्वाची विकेट होती ही. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहताय, राऊंड अँगल, क्रॉस अँगलने, तदनंतर अगदी यष्ट्या उद्ध्वस्त, बेल्स पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या यष्ट्यांना. अप्रतिम चेंडू मनोजने हाताळला, शफल झाला होता, बॅट अँड पॅडच्या मध्ये अंतर बरंच होतं, चेंडू पडला, हलका टर्न झाला आणि तदनंतर शेखर सारख्या फलंदाजाला चले जाव हा इशारा केला. टीमची टोटल 20 आहे, 20. लॉस ऑफ द 2 विकेट्स आफ्टर 5 बॉल 1 टू गो. ओव्हर क्रमांक 2 आता प्रगतीपथावरती आहे आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला, वैभव. वैभव निकम.
हो यावे बॅट्सविंग लीडिंग एज कॉट बिहाइंड दी विकेट. वैभव निकम आला. वैभव निकम पुन्हा चालला. या मॅच मध्ये आता मात्र धक्क्यावरती धक्के, 2 धक्के बसलेत. एखादा पत्त्यांचा बंगला पडावा तशा मात्र विकेट आता माघारी चालल्यात. मनोज आला. मनोजने आनंद दिला. मनोजने दिवाळी आणली या टीम मध्ये. आत्मविश्वास घेऊन येणारा मनोज मात्र समोरच्या संघाच्या फलंदाजांना मात्र चले जावचा इशारा करतोय. तब्बल 2 षटकांचा खेळ संपला आणि टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे. कासेगाव पंचायत समिती गट या टीमची 20 लॉस ऑफ दी 3 विकेट्स म्हणजेच 20 धावा, 3 फलंदाज गारद, 2 षटकांच्या अखेरीस ही आहे स्थिती कासेगाव पंचायत समिती गट या टीमची. व्हॉट अ मॅच. नवीन फलंदाज रवी मैदानामध्ये दाखल झाला. जबाबदारी घ्यावी लागेल. जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाहीत. एक तर ते जिंकतात, नाही काहीतरी शिकतात. या मॅच मध्ये जबाबदारी घेणार कोण? रवी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. गोलंदाजीसाठी मिस्टर रोहन. यावेळी सुरेख फटका, क्रॉस बॅटेड, शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल, युजफुल, केअरफुल, वंडरफुल, ऊपर से डुपर, सुपर, अप्रतिम षटकार. ऋषीने ठोकलाय हा षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. ऋषी लेफ्ट हँडेड बॅटर, एक नॅचरल ताकद त्याच्याकडे आणि ऋषी या मॅच मध्ये आग लावतोय. काय फटका खेळला. व्हॉट अ स्ट्रोक यार, काय फटका खेळला. वैयक्तिक बॅटिंग करत असताना 5 चेंडू 16 धावा आतापर्यंत ऋषीनं खेळून काढलेत आणि दुसऱ्या साइडला रोहनचं मात्र स्वागत केलंय. आइए रोहन, स्वॅग से करेंगे आपका स्वागत. एका साइडला ऋषी, दुसऱ्या साइडला रवी. मामाबाचे या मॅच मध्ये पुन्हा एकदा उतरलेत एकमेकांसोबत अगदी टीमची जबाबदारी घेऊन कासेगाव पंचायत समिती गट या टीम सोबत. तर दुसऱ्या साइडला गोलंदाज रोहनची जबाबदारी आता वाढली आहे. यावेळी देखील उचललाय सर बॅटीने आहे खेळाडू. पुन्हा एकदा इथे विद्युत तारा, त्यांना चेंडू अडकतोय. या सर्व गोष्टी एक तर फलंदाजाच्या खात्यामध्ये जातात किंवा गोलंदाजाच्या. ऋषीच्या चेहऱ्यावरची स्माइल बरंच काही सांगतेय आणि तदनंतर आपण पाहिलं तर ऋषी अगदी श्वास घेतोय. तब्बल धावा आत्ताची आपण पाहिली तर फक्त 27 धावसंख्या. बऱ्याच गोष्टींचा फायदा बऱ्याच खेळाडूंना होत असतो. या मॅच मध्ये देखील झाला ऋषीला आणि आता रवी आहे स्ट्राइक वरती. रोहन पहिला चेंडू त्याच्यासाठी घेऊन येईल जो वैयक्तिक रवी बॅटिंग करतोय. गती परिवर्तन, बॅटीच्या अगदी बॉटमला ऋषीनं मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला. रवीनं 1 धाव कंप्लीट केली आहे. मिस फील्ड झाली आहे थोडीशी. जेव्हा संधी तुम्ही थांबवता तेव्हा आपण पाहिलं तर अगदी दुसरा खेळाडू येतो आणि त्या संधीचं अगदी सोनं करून जातो. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी शरीराचा वेध घेतो. फेकी तर केली आहे मात्र पुन्हा एकदा स्वतःचा जीव धोक्यात घातला होता ऋषीनं. तब्बल लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव कंप्लीट केली आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 29. 29. स्ट्राइकला रवीला तुम्ही पाहताय. बॅकफुटला जातोय. यावेळी रवीच्या बॅट मधून अगदी लपेटली या मिड विकेट रीजन कॅच पकडली जातीये. विकेटचं पतन येत आहे. रवीला मात्र माघारी पाठवलंय. रोहनच्या खात्यामध्ये विकेट जाते आणि पुन्हा एकदा कमबॅक केलाय. अर्थातच गोलंदाजी पाचुंबरी पंचायत समिती गट या टीमनं पुन्हा एकदा कमबॅक करून दाखवलं या मॅच मध्ये. चेंडू पडला, लपेटली, या बाहेरचा चेंडू होता आणि तदनंतर मात्र फसला जातोय बॅटर. व्हॉट अ कॅच. संतोष चव्हाण होता जिथे डीप मिड विकेट रीजनला, जो अगदी आमच्या सोबत स्कोरच्या भूमिकेमध्ये गेले 3 दिवस जोडला होता. त्या संतोषनं कॅच पकडल्यानंतर अगदी त्याचे हावभाव पाहताय.
किशोर आला नवीन फलंदाज. ऋषी जोपर्यंत आहे तोपर्यंत धावा येत आहेत. तो नॉन स्ट्राईकला उभे, त्याला 7 आजकाजी भेटेल. तब्बल 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 1 टू गो. या देखील क्रॉस बॅटर करण्याचा प्रयत्न, एक धाव इथे कंप्लीट केली जाते. चेंडू आपण पाहिलं तर वेगाने जातोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. तोपर्यंत मात्र काय घडलंय, काळजी घ्यायची आहे. या मॅच मध्ये कदाचित काहीतरी बिघडलं या चेंडूवरती, जिथे अगदी 4 धावेसाठी निघून जातोय. 4 4 4 4 चौकार. वॉड स्ट्रोक हलक्या हाताने खेळून काढला. डाऊन डी कार्पेट डी बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजन मध्ये. सध्या आपण पाहिलं तर अगदी रिप्ले टेलिकास्ट सध्या दाखवला जाईल. ज्या पद्धतीने हा फटका खेळला गेला, धावसंख्या 33 वरती जाऊन पोहोचली आहे. हा फटका डाऊन डी ग्राउंड डी बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजन मध्ये. खेळाडू चेंडूच्या मागावरती, चेंडू कार्पेटला गुदगुल्या करत जात होता. मात्र तोपर्यंत संतोष चव्हाण आणि खेळाडू मध्ये झाली एक छोटासा अगदी धक्का दिला आणि दोघेही नाराज झाले आणि अखेरीस दुसऱ्या खेळाडूनं संतोष चव्हाणला सांभाळलं. 33 धावा. ऋषीसाठी आपण पाहिलं तर हॅट्रिक षटकारासाठी अगदी नवी मुंबईवरून कॉल आला. रिप्ले टेलिकास्ट पाहताय. एक छोटासा ऍक्सिडेंट मैदानाच्या आतमध्ये, ज्याचे दोघांनाही कुठली दुखापत झाली नाही, ही गोष्ट चांगली आहे. अगदी कराड तालुका टेनिस क्रिकेटचे माजी अध्यक्ष आणि कराड तालुका टेनिस क्रिकेटचा अगदी एक रन मशीन म्हणजे रोहित पाटील, ज्याच्या घरी अगदी 400 पेक्षा जास्त ट्रॉफी आहेत, ही खबर अगदी न्यूजपेपर मध्ये छापली होती. तोच रोहित पाटील आणि त्याच्या माध्यमातून ऋषीला हॅट्रिक षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज पोहोचवलं जाईल. म्हणजे ही स्पर्धा नवी मुंबईपर्यंत देखील प्रत्येक जण आपल्यासोबत जोडला. आमदार चषक 2024. थँक्यू रोहित पाटील. 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 33 या आकड्यावरती. 33. ऋषीवरती लक्ष असेल. लेफ्ट हँडेड बॅटर. ओहो, हा चेंडू पडला, थोडासा राईज होतोय. लेग अंपायर मेन अंपायर सेड इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा ऍड झाल्या. यानंतर टॉस साठी आम्ही कॉल देतोय. कोकरूड पंचायत समिती गट आणि सागाव पंचायत समिती गट, दोन्ही कॅप्टन्स या. सागाव पंचायत समिती गट आणि कोकरूड पंचायत समिती गट, बोथ दी कॅप्टन्स. हा पहिला कॉल तुम्हाला दिलाय टॉस साठी. आपण लगेच या. 34 धाव संख्या. यशनं आल्याला पहिलीच एक्स्ट्रा धाव मात्र जरूर दिली. आमदार चषक 2024 तुम्ही पाहताय, अनुभवताय, जगताय, खेळताय. यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर अगदी बॅटीच्या बॉटमला लागतोय. खेळाडू आहे तिथे कव्हरचा. एक धाव इथे कंप्लीट करून दिली जाते. एका साईडला किशोर, दुसऱ्या साईडला ऋषी. दोघांमधून आतापर्यंत पार्टनरशिप जर पाहिली तर ऋषीची बॅटिंग चांगली झाली आहे. 8 चेंडू 18 धावा त्यानं आतापर्यंत खेळी केली आहे. करंट रन रेटचा जर विचार केला तर 11.05च्या सरासरीने धावा झालेत. आणि प्रोजेक्टर स्कोरला जर विचारलं तर धावा किती होतील, तर प्रोजेक्टर स्कोरचं म्हणणं आहे की धावा होतील तब्बल 44. दोन्ही कॅप्टन्स कोकरूड पंचायत समिती गट आणि सागाव पंचायत समिती गट या. ओहो, फटका यावी मात्र हवेमध्ये. काव कॉर्नर रिजन आहे. खेळाडू कॅच ड्रॉप होतीये, तोपर्यंत चेंडू आपण पाहिलं तर निघून जातोय. आज बऱ्याचशा चुका आपण पाहिलं तर बॅटिंग फिल्डिंग करत असताना पाचुंबरी पंचायत समिती गट या टीम कडून झालेत आणि त्यामधली ही एक चूक जी काव कॉर्नर रिजन मध्ये पकडली गेली. कॅच ड्रॉप झाली आणि चेंडू अगदी सीमारेषेनं खेचून घेतला. अगदी 4 धावेसाठी निघून गेला. चौकार. रिप्ले टेलिकास्ट दाखवला जातोय. फसला गेला खेळाडू. कॅच आरामामध्ये ओंजळीमध्ये घेण्याचा प्रयत्न, मात्र अखेरीस या चौकारानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 39. 39. थोडासा बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव ऍड झाले टीमच्या टोटल मध्ये. कोकरूड पंचायत समिती गट टीम आलेली आहे. सो सागाव पंचायत समिती गट टीम या. कॅप्टन आमचे आदरणीय अजयजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आम्ही करणार आहोत. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजन मधून खेळाडू येईपर्यंत विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहिला तर झालेला आहे 3. संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले 41. 41. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपल्याला प्रोजेक्टर स्कोर दाखवला होता 48चा. आता लेट्स सी
3 चेंडू अजून बाकी आहेत. प्रोजेक्टेड स्कोर जो 48चा दाखवला होता त्याच्या आतमध्ये धावसंख्या थांबते की बाहेर जाते की 48 हा आकडा आपल्याला भेटतोय. या मॅच मध्ये तब्बल 3 चेंडू आता ऋषीच्या समोर आहेत. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड खेळून काढलाय, निघून जातोय मॅक्सिमम साठी. ऋषी येता आनंद आहे, ऋषी येता दिवाळी आहे, ऋषी येता हवा आहे आणि ऋषी या बॅटचा रन मशीन आहे. ऋषी ये लगा षटकार, वॉट अ स्ट्रोक. काय फटका खेळलाय, क्रॉस बॅटेड लेफ्ट हँडेड बॅटर, नॅचरल अँगल, नॅचरल एनर्जी, नॅचरल बॅट स्विंग आणि तदनंतर मात्र चिपके तो फटके, टोकला षटकार. अप्रतिम बॅटिंग. 9 चेंडू 24 वरती ऋषी बॅटिंग करतोय. या टीमचा डाण्या भाग, या टीमची रन मशीन सध्या दाखवलं जातं ऋषीला. अगदी स्क्रीन वरती तुम्ही पाहताय दमवलंय समोरच्या टीमच्या खेळाडूंना, घाम फोडला. गोलंदाजांच्या बागे हात धुवून लागणारा ऋषी. आता 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटीची लिडिंग एज, कॉट बिहाइंड द विकेट, बॅटर ऋषी गॉन. 9 चेंडू 24 धावांची अफलातून खेळी करून ऋषीनं मात्र मैदान सोडलंय. तो चाललाय पॅव्हेलियनच्या दिशेनं. मात्र आपल्या संघासाठी एक सिंहाचा वाटा आणि महत्वाची बॅटिंग करून 10 चेंडू मध्ये 24 धावा 240च्या स्ट्राईक रेटनं ठोकून ऋषी आता माघारी चाललाय. अप्रतिम बॅटिंग. 47 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे आणि तब्बल आता 1 चेंडू बाकी आहे. दोन्ही कॅप्टन्स आलेले आहेत आणि यानंतर केला जाईल टॉस. हौसेराव नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालेत. फक्त 1 चेंडू त्यांच्या वाट्याला असेल आता बॅटिंग साठी आणि 1 चेंडू देखील तुम्हाला बरंच काही देऊ शकतो, हे देखील खरं आहे. हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मात्र टीमची टोटल आपण पाहिली तर टीमची टोटल सध्या मात्र जाऊन पोहोचली अगदी 48 आणि 49 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. जाऊया टॉस साठी. टॉस का बॉस या व्यासपीठावरती. थँक्यू किरण सर. आपण टॉस करूया आणि टॉस साठी विनंती करूया अजय दादा जाधव यांना विनंती आहे की दादा आपले शुभस्य आम्ही नाणेफेकीचा कौल करत आहोत. त्यांचे शुभस्य आपण टॉस करूया. एका बाजूला तिसरा सामना आजच्या दिवसातला आपण खेळवत आहोत. कोकरूड पंचायत समिती गट विपक्ष सागाव पंचायत समिती गट. एका बाजूला सागावने एक सामना खेळला आहे आणि तो त्यांनी जिंकलेला आहे. एका बाजूला आता कोकरूड पंचायत समिती गट हा सामना पहिला खेळणार आहे. आपण मान्यवरांना विनंती करूया की आपल्या शुभस्य हा नाणेफेकीचा कौल आम्ही करत आहोत आणि नाणेफेकीच्या कौलचा आवाज कोण देणार? ओके, कोकरूड पंचायत समिती गट नाणेफेकीच्या कौलचा आवाज देणार. आपण कॉइन स्पिन करूया. सामना क्रमांक 3 काटा हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि आलेला आहे तो छापा. टीम सागाव तुम्ही टॉस जिंकलाय आणि एक सामना जिंकलाय. या सामन्यामध्ये काय घेताय? आता फिल्डिंगच करणार. माग आता गेल्या मॅचला पण चांगली टीम, दोन्ही पण टीम आमच्याच होत्या. शिराळा टीमबरोबर आम्ही खेळलेलं आहे पहिलं. आता रोजचंच प्रॅक्टिस आहे माझ्या शिराळाच्या टीममधून. आता सागाव गणातून खेळतोय. असू दे, कोकरूड टीम पण आपलीच आहे. त्यांना बी शुभेच्छा देतो. चांगला परफॉर्मन्स करा. कोणतं टार्गेट घ्यायला आवडेल? 30-35 धावा जास्तीत जास्त करून देऊ त्यांना. कोकरूड संघ तुमचा पहिला सामना आहे. सागाव संघाने सामना खेळलाय, तो त्यांनी जिंकलेला आहे. तुमच्या वाट्याला बॅटिंग आले. कोणतं टार्गेट द्यायला आवडेल? टार्गेट आता सगळ्या मॅचेस इथल्या बघितल्या 3 दिवसापूर्वीच्या तर 40+ टार्गेट इथं खूप कठीण जाते आणि आमचा आता मानस झालेला की टॉस जिंकला तर प्रथम फलंदाजीच करायची आणि कौल आमच्या बाजूनच तसा लागलाय म्हणायचं थोडक्यात. बघूया मग आता आमचा 40+ टार्गेट असेल. म्हणजे अगदी मनासारखं झालंय. परंतु आमदार चषक 2024 बद्दल आपल्या भावना कशा आहेत? भावना सांगायच्या झाल्या तर हे नियोजन करताना या सगळ्या कमिटीनं म्हणजे आता आमचे 32 शिरा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रतीकदादा पाटील आणि त्यांची सर्व टीम, विजय थोरबोले दादा असतील, त्यांच्याबरोबर इथं आमचे इंटरनॅशनल आयकॉन खेळाडू विजय पावले दादा यांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी स्पर्धा पार पडते आणि सर्वच खेळाडूंनी या ठिकाणी आपलं सर्वस्व पणा लावले या स्पर्धेसाठी आणि मानसिंग भाऊ आणि विराज दादा यांचंही मी मनापासून आभार मानतो की तालुक्यातील खेळाडूंना एवढी मोठी स्पर्धा खेळण्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून आमच्या टीमकडून आभार मानतो. दादा मी तुमच्याकडे येईन. आमदार चषक
त्यांच्या कार्याची गुणगौरव करणारी स्पर्धा आहे, गनवाईज स्पर्धा आहे. गावातले खेळाडू आता या प्लॅटफॉर्मवरती आलेले आहेत आणि आपले खेळाडू पुढे जायचे असतील तर आपण स्पर्धांचं आयोजन केलं पाहिजे आणि एक चांगली स्पर्धा, याच्यातून बरेचसे खेळाडू चांगल्या प्रकारे खेळलेले आहेत. आपली भावना कशी आहे? ह्या स्पर्धा आमदार चषक ज्या घेतलेल्या आहेत भाऊनी, त्या अतिशय चांगल्या स्पर्धा भाऊनी घेतलेल्या आहेत. कारण आपल्या शेवटी आपल्या माणसाला आपणच शाबासकी दिली तर तो मोठा सन्मान असतो आणि आपल्यातले खेळाडू मोठे झालेले आपल्याला बघायला मिळावेत हा दृष्टिकोन ठेवून हा जो आमदार चषक स्पर्धा भाऊनी ठेवली, ती अतिशय चांगली स्पर्धा भाऊनी ठेवलेली आहे. भाऊंच्या आणि विराजदादा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय मोठ्या ह्या चांगल्या स्पर्धा होत आहेत आणि आमच्या येथील शिराळ्यातील प्रतीक असतील, संतोष गायकवाड, वासिम वगैरे ह्या लोकांनी, विजय थोरबोले वगैरे ह्या लोकांनी जे कष्ट घेतलं आहे त्या कष्टाला चीज कुठतर झाल्यासारखं वाटतं आहे. मी आता 3 दिवस झालं पाहतोय तर अतिशय चांगले सामने होत आहेत. सर्व मुलं खुश आहेत आणि मतदारसंघातली मुलं, आता मी मगाची स्टेजवर बसलो त्यावेळेला पाहिलं तर पाडळीचा एक मुलगा खेळत असताना पाडळीवाडीचे लोक इथं बघायला आलेले, ते म्हटले हा आमचा खेळाडू आहे. म्हणजे हा अभिमान असतो ना, हा अभिमान आणि हा जो सपोर्ट असतो, तो सपोर्ट ह्या खेळाच्या ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या मुलांना मिळालेला आहे आणि आपली मुलं काय खेळत आहेत हे बघण्याचं भाग्य ही आपल्या मतदारसंघातील सगळ्यांना हे लाभलेलं आहे. ही स्पर्धा अतिशय चांगली झालेली आहे आणि ह्या स्पर्धेचा यूट्यूबच्या माध्यमातून पाहिलं तर सगळं महाराष्ट्रभर ह्याचं नियोजन कसं असेल, हे कसं असेल, हे सर्व गेलेलं आहे आणि अतिशय चांगली स्पर्धा या इथं पार पडत आहेत आणि असंच भाऊनी दरवर्षी ह्या स्पर्धा ठेवाव्यात अशी आमच्या क्रिकेट प्रेमीच्या वतीनं मी विनंती करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मान्यवरांचा आभार आणि दोन्ही संघांना मॅचसाठी शुभेच्छा देऊया. मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा, या स्पर्धेचा आनंद घ्या. टॉस झालाय, टॉस जिंकलेला आहे पुन्हा एकदा सागाव पंचायत समिती या टीमने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. टीम पंचायत समिती गट कोकरूड या टीमला आमंत्रित केलंय बॅटिंगसाठी. कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूया आणि मराठी भाषेतला एक चांगला आवाज पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत समालोचक किरण मस्कर सरांचा ऐकूया आवाज. थँक्यू सो मच. म्हणजे आज प्रत्येक जण पाठीवरती जे नाव आहे त्यासाठी आणि छातीवरती जे गाव आहे त्या दोन एक नावासाठी आणि गावासाठी प्रत्येक जण खेळताना या आमदार चषक 2024 मध्ये तुम्ही पाहताय. अगदी यॉर्कर चेंडू खोदून करण्याचा प्रयत्न यावेळी जरूर राहिला. मिड विकेटचा खेळाडू वेगानं येतो, चेंडू गॅदर केला, फेकेल तोपर्यंत विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू पोहोचतोय पण एक धावी ते कंप्लीट केली जाते. मिस्टर जगदीशला तुम्ही पाहताय ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये त्यांना बाहेर काढले गोलंदाजीसाठी. मात्र तब्बल आपण पाहिलं तर आतापर्यंत चेंडूचा खेळ झालेला आहे 3 आणि 3 चेंडूमध्ये धावा आतापर्यंत खर्च केले 2. 49 धावेचं टार्गेट आहे. 49 49 4 वरती 9 49 आणि विनायक आणि मिस्टर सोन्या या नावानं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रसिद्ध असलेला बॅटर सध्या स्ट्राईकला तुम्ही पाहताय. ओहो, अगदी पायावरती टाकलेला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला, चेंडू हातामध्ये नाहीये. अगदी एक धावी ते देखील चोरली गेली मी म्हणे. चिक्की धाव, चोरीची धाव, एक सिंगल धाव. या धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर सध्या धावसंख्या अगदी 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आज प्रत्येक गावातला खेळाडू प्रत्येक पंचायत समिती गटमध्ये खेळतोय आणि गावकऱ्यांना याच गोष्टीचा अभिमान असतो की आपल्या गावाचं नाव घेऊन आपला खेळाडू मैदानामध्ये खेळत असतो. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं ऑन दी टोकेण्याचा प्रयत्न, चेंडू गॅदर केला, विकेट किपर तोपर्यंत मात्र फेकलाय. व्हॉट अ थ्रो. इथे काय घडलंय का? धगधग धगधग आहे या ओमसा एमटीसीच्या कोर्टामध्ये टाकलाय चेंडू. आता डिसिजन आहे पेंडिंग. इट्स नॉट आउट. बॅटर ड्रॅग केली आहे बॅट. अप्रतिम. वॉट अ रिप्ले टेलिकास्ट. अक्षय मात्रे, खूप छान काम तुझं चाललंय. ओमसा एमटीसी
दूध का दूध पानी का पानी, पिक्चर क्लिअर आहे जब ओमचा MTC आहे. खूप छान काम अक्षय म्हात्रे. आमच्या टीमची धावसंख्या आहे 4. तब्बल 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 1 to go. हो यावेळी देखील आपण पाहिलं तर वेगानं जरूर टाकला. अंपायर कदाचित आपल्याकडे वळत आहेत, व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. अगदी एक्स्ट्रा धाव, एक वेगळी अदा आहे. स्वतःमध्ये काहीतरी नवीन असलं पाहिजे. 100 लोकांपेक्षा जेव्हा तुमच्याकडे काहीतरी नवीन असतं तेव्हा तुम्ही चर्चेत असता. तसे आमचे मेन अंपायर. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर चेंडू जरूर डॉट जातोय. चांगली गोलंदाजी जगदीश, मिस्टर जगदीश यांची पडली ओव्हर क्रमांक 1 मध्ये. फक्त 5 धावा खर्च केलेत आणि तब्बल विकेट आतापर्यंत आली नाहीये. ही जमायची बाजू आहे. टीमची टोटल फक्त 5. आमचे महाजन गॅस एजन्सीचे सर्वेसर्वा मालक सन्माननीय आदरणीय स्वानंद महाजन साहेब सध्या व्यासपीठावरती आहेत. त्यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. समाजसेवक शिराज शहरचे सन्माननीय संतोषजी देशपांडे साहेब, आदरणीय सन्माननीय समाजसेवक शिराज शहरचे सन्माननीय बाबूभाई शिंदे साहेब, त्याचबरोबर समाजसेवक शिराज शहरचे सन्माननीय आदरणीय संतोषजी गायकवाड साहेब, या सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. आमदार चषक 2024च्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आपण वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिलात आणि या सोहळ्याची, या व्यासपीठाची शोभा वाढवलीत, यासाठी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. ओव्हर क्रमांक 2 मध्ये मिस्टर संभाजी, की ही नावं जेव्हा क्रिकेटमध्ये पाहतो एक तर यांच्या नावापुढे मिस्टर लावावं लागतं किंवा नावाच्या आधी दादा लावावं लागतं, कारण की संभाजी हे नाव एकेरी घेत असताना आमची जीभ जड होते. मिस्टर संभाजी गोलंदाजीसाठी दाखल झालेत. मिस्टर विनायक आपण पाहिलं तर सध्या स्ट्रायकिंगला बॅटिंगसाठी सोन्याकडून आज बऱ्याच अपेक्षा असतील. विनायक देखील आपण पाहिलं तर त्याच अपेक्षेच्या छताखाली आहे. मात्र मिस्टर संभाजी ओव्हर क्रमांक 2 स्पेल क्रमांक 2 घेऊन येतोय. थोडासा थांबलाय, रनिंग मध्ये व्यत्यय आलाय. आयुष्य असो का क्रिकेट असो, जेव्हा तुमचा निर्णय ठरलेला नसतो तेव्हा थांबावं, 2 पावलं मागे यावं आणि ठरलेल्या प्रत्येक टप्प्यावरती चेंडू टाकण्यासाठी पुन्हा तयार व्हावं. गती परिवर्तन सुरेख खेळलाय सर बॅटीने व्ही शेप मध्ये चेंडू वेगानं जातोय, कार्पेटला आग लावत 4-4-4-4 चौकार. वॉट अ स्ट्रोक, काय फटका खेळून काढला व्ही शेप मध्ये. एखाद्या बंदुकीतून जशी गोळी निघावी, एखाद्या धनुष्यातून जसा बाण निघावा, तसा विनायकच्या बॅट मधून निघालेला चेंडू व्ही शेप मध्ये कार्पेटला आग लावत, गवताला गुदगुल्या करत निघून गेला 4 धावेसाठी. धावसंख्या चमकली, चकाकली, बनली, थोडीशी सजली. 9 धावसंख्या. बॅटच्या रडामध्ये फसला जातोय पॉइंटचा खेळाडू. ओढ कॅच, विकेटचं पतन. एक तेरी एक मेरी, टिट फॉर टॅट. पहिला तुझा चौकार, अब मेरी बारी, बारी बारी सबकी बारी आएगी. पहिले तेरी बारी, अब मेरी बारी. याला बोलतात मॅच. तू शेर मी सवा शेर. मी देखील कच्च्या गुरुचा शेला नाहीये. फिंगर रोल केले, चेंडू थोडा पुढे ठेवला, बॅट स्विंग झाली, बॅटीच्या अगदी टॉपला आणि तदनंतर कव्हर रिजन मध्ये पकडली अप्रतिम कॅच. विकेटचं पतन. पहिला गडी, पहिला मोहरा आणि पहिला हादरा. फलंदाज विनायक बॅक टू द डकआउट. बॅटर गॉन. पहिला फलंदाज अगदी माघारी गेला. अगदी दशरथ पाटील सरांची आठवण आली. हास्याचे फवारे म्हणजे दशरथ पाटील खूप छान बोलतात. पहिला गडी गारत, पहिला आदरा, लचान, लपडं, नाट, नष्ट, पनवती, अपत्य, अपशकून, पहिल्या विकेटचं पहिलं पतन, पहिल्या विकेटचा तडीपार, या सर्व गोष्टी आमचे दशरथ पाटील खूप छान पद्धतीने बोलतात. नवी मुंबईचा आवाज तो. धावसंख्या 9. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने फक्त टच केलं. जिथे आपण पाहिलं तर अगदी 1 धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकाच धावेवरती समाधान. ओहो, बॅकअप होता. आवाज पहा. नशीब प्लेयरच्या कॉलरला माईक नाहीये. नशीब. काही दिवसांनी प्लेयर्सच्या कॉलरला माईक आले ना, मजा येईल मॅचला. माईक आणलेत पण लावले नाहीयेत आम्ही. धावसंख्या 10. गती परिवर्तन. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. एक्स्ट्रा धाव.
नशीबही आपल्यासमोर हरायला तयार असतं, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची हवी. आणि खरं आहे, जर तुमची मानसिकता फक्त जिंकण्याची असेल तर नशीबही तुम्हाला नतमस्तक होतं. गती परिवर्तन यावेळी स्क्वेअर करण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहिलं तर अगदी पॉइंटचा खेळाडू चेंडू गॅदर करतोय, फेकी केले. काय घडलंय? अंपायर कॉल कडे आता लक्ष असेल, इथे काहीतरी घडलंय. कारण की जर हा चेंडू डिक्लेअर मध्ये गेला नसेल तर फस गए भाई आप, आणि जर डिक्लेअर मध्ये गेला असेल तर मोये मोये. तिथे अंपायर त्या जागेवरती जाऊन पाहणी करतील की डिक्लेअर आहे की नाही. झाडाच्या आत असेल तर डिक्लेअर आहे असं कमिटीने सांगितलंय, असं कमिटीने आम्हाला सांगितलंय. ती सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जर झाडाच्या आत असेल तर कमिटीचं म्हणणं आहे की तो डिक्लेअर झोन आहे. येस, थँक्यू. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय. अंपायर्स डिसिजन देतील ते आहेत. सो त्यांच्या जो डिसिजन असेल त्याचा मान ठेवून आपण मॅचला करणार आहोत सुरुवात. 49 धावेचं आव्हान आहे. 11 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. आमचे मेन अंपायर येतील जागेवरती वैभव नलवडे सर, आणि ते देतील इशारा आपल्याला. सो हा आहे डिक्लेअर. येस, थँक्यू. 1 धाव. अजूनही 14 चेंडू मध्ये 37 धावेची गरज आहे. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 12 धावसंख्या, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. एका साईडला मिस्टर महेश, दुसऱ्या साईडला मिस्टर सोन्या. धावा आल्या नाहीये दोघांच्याही बॅटमधून. विकेट किपर क्लोज आहे, तो घातक आहे. यावेळी देखील स्विंग केलाय, सुरेख फटका हवेमध्ये आहे. खेळाडू मागे जातोय, चेंडूपर्यंत पोहोचत नाहीये. 2 धावा घेण्याचा प्रयत्न इथे डिपेक्स्ट्रा कव्हर रिझन मधून केला जातोय. या 1-1 2-2 धावा सध्या जोडल्या जातात. एखादी मधमाशी थोडं मध आणून जसं पोळ्यामध्ये टाकते, तदनंतर मध तयार होतं, तशी 1-1 धाव गोळा केली जाते, धावसंख्येमध्ये टाकली जाते. टार्गेट बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. 5 चेंडूचा खेळ झाला. 1 टू गो. 14 धावा. 14. यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटीच्या अगदी मधोमध. 1 बाउन्स कॉमेंट्री बॉक्सला देतोय, अगदी सलामी. निघून जातोय 4 धावेसाठी. ओव्हरची सुरुवात, ओव्हरचा शेवट दमदार, आणि तदनंतर अगदी 2 षटकांचा खेळ झाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अर्थातच 18 या धावसंख्येवरती. 118 ऑन अ स्कोर कार्ड. आता 12 चेंडू आणि 31 धावेची गरज आहे. 12 चेंडू 31 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये ठेवलंय. 12-31. सध्या आपण पाहिलं तर कोकरूड पंचायत समिती गण या टीमचा अगदी झेंडा दाखवला जातो, फ्लॅग. मी विनंती करेल आज थोडासा स्पीडअप घ्या, कारण की परवाच्या दिवसामध्ये पाऊस आला 7 वाजता. कालच्या दिवसामध्ये पाऊस आला 6 वाजता. 1-1 तास पाऊस पुढे येतोय. आज आम्हाला भीती वाटतेय, तर आज मॅच स्पीडअप घ्या प्लीज. ओव्हर क्रमांक 3 गोलंदाजीसाठी मिस्टर वैभव दाखल झालेत. 12 चेंडू मध्ये 31 धावेची गरज आहे. मिस्टर सोन्या, एक मिडास टच द्यावा लागेल सोन्याला धावसंख्येला. यावेळी देखील आपण पाहिलं तर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, स्टिकर यांचा फटका सरळ बॅटीवरती आला नाहीये, मात्र तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी निघाला होता सोन्या. फसलाच गेला असता या दुसऱ्या धावेसाठी, मात्र एकाच धावेवरती समाधान. तुमचा वजीर बाद झाला म्हणजे तुम्ही 99% खेळ हारलात, ही गोष्ट चुकीची आहे. एखादा प्याजा देखील सगळा खेळ बदलू शकतो, ही गोष्ट खरी आहे. सध्या आपण पाहिलं तर मिस्टर वैभव निकम, एक अनुभवी खेळाडू. वेगवान टाकलाय, काय वेगानं टाकलाय. चेंडू होता की रखरखत्या आगीचा निखारा होता, ज्या वेगानं हा मात्र हाताळलाय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव कंप्लीट केली जाते. काय गोलंदाजी राहिले. एखादे गोलंदाज गोलंदाजी टाकतात की तोफखाने आणतात, हे देखील खरं आहे, कारण की त्यांचे चेंडू एवढ्या गतीने असतात. विजय पावले सर घ्या, त्यानंतर आपण पाहिले बरेच असे फलंदाज आहे. वैभव निकम घ्या, ज्यांचा आत्ताचा चेंडू जो अति वेगानं बाहेर पडला. सोन्याला या मॅच मध्ये संघाचा आत्मविश्वास जिंकावा लागेल. यावेळी देखील आपण पाहिलं तर जास्तच वेगाने टाकलाय, अगदी आपण चकळ होत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल, अगदी एक्स्ट्रा दाब ऍड होते. आता मी म्हणेल
तुम्ही वेगाने चुकीच्या दिशेला जाण्यापेक्षा हळूवारपणे योग्य दिशेला जाणं देखील बरोबर आहे. सध्या लेग अंपायर अगदी आपण पाहतोय तिथून झूम केला जातोय, सध्या अँगल दाखवला जातोय. हो यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न, मिडॉनचा खेळाडू आहे, चेंडू पकडला, फेकलाय, तोपर्यंत बॅटर गॉन. गरज नव्हती या धावेची. फलंदाज सोन्या रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅक टू द डकआउट, बॅटर गॉन. सोन्याला जेव्हा आपण पाहिलं तर क्रॉस अँगलने यासाठी दाखवलं की सोन्या पूर्णपणे यष्ट्यांना चिटकून उभा होता, पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये उभा होता. शफल झाला खेळण्याचा प्रयत्न, फटका सरळ लागला नाहीये आणि मिड ऑनच्या खेळाडू चेंडू पकडला आणि वैभव निकमकडे लगेच फेकला आणि त्यांनी यष्ट्यांना लगेच स्पर्श केला. तोपर्यंत सोन्याचा खेळ खलास, बॅटर गॉन. अप्रतिम गोलंदाजी. 9 चेंडू 28 धावेची गरज हे समीकरण आहे. 9 चेंडू 28 धावा, 28 धावा 9 चेंडू, म्हणजे आत्ता येणारे 3 चेंडू वैभव निकमचे इम्पॉर्टंट आहेत. यावेळी देखील पुढे येऊन करण्याचा प्रयत्न, यॉर्कर चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव जाते डिक्लेअर मध्ये. काय गोलंदाजी अटॅक राहिला, भन्नाट गोलंदाजी राहिल्या. यॉर्करचा प्रयत्न राहिलाय, गतिवती स्वार राहिलेत. महेशला या मॅच मध्ये 2 हात करावे लागतील, महेश पाटीलला. चांगला चेंडू वैभवाचा. आमदार चषक 2024 निमित्त उपस्थित असणाऱ्या आणि उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. विश्वास कारखान्याचे संचालक सन्मान्य शिवाजीराव पाटील साहेब, सन्मान्य शंकरदादा मोहिते समाजसेवक मुंबई येथील, त्याचबरोबर कारखान्याचे संचालक कोंडीबा चौगले, सुजय देशपांडे, फिरोज ढगे भैया, त्यांच्यासोबत आलेल्या सर्व मान्यवरांचं आदरणीय आमदार मनसिंगराव नाईक भाऊ आणि दादांच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत करतो. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. सर्वच प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं मनपूर्वक असं स्वागत. टीमची धावसंख्या तुमच्या समोर घेऊन येतो. 6 चेंडू 25 धावेची गरज आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचले 24 या आकड्यावरती. 24 धावसंख्या, येणारे तब्बल 6 चेंडू आणि 25 धावेची गरज. आमचे तमाम आलेले मान्यवर, तमाम आमच्या संपूर्ण मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि समालोचकांवरती प्रेम करणारे सातत्याने शंकरदादा मोहिते साहेब, बरं वाटलं खूप, थँक्यू सो मच. MTC लाईव्ह म्हणजे आमचे कॉमेंटेटर आणि समालोचक, आमची काळजी दादांनीच नवी मुंबईमध्ये घ्यावी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक असोसिएशनमध्ये बॅनर दादांचा असतो. प्रत्येक असोसिएशनला 18 असोसिएशन आहे आणि प्रत्येक असोसिएशनला स्पॉन्सरशिप. शंकरदादांचं हे सातत्याने राहिलेलं काम आहे. 24 धावसंख्या, 6 चेंडू 25 धावा, 25 धावा 6 चेंडू, हे समीकरण या मॅचचं आहे. अप्रतिम मॅच सध्या खेळली जाते. यावेळी देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटचा खेळाडू वेगानं येतो, चेंडू गॅदर केला, मॅच एकच धाव. तब्बल कदाचित विश्वास ठेवलाय का अक्षयवरती या मॅच मध्ये, कारण की आतापर्यंत आपण पाहिलं तर जिथे एकेरी धाब्याचे दुहेरी धाब्यामध्ये परिवर्तन करायला हवंय तिथे तो केला गेला नाहीये. या मॅच मध्ये कदाचित कमबॅक करण्यासाठी बराचसा वेळ तुम्हाला आहे असं वाटेल, मात्र तो वेळ आता नाहीये, कारण की 5 चेंडू फक्त बाकी आहेत. पण गोलंदाज शेखर हा देखील एक अष्टपैलू खेळाडू मानला जातो. हाईट फॅक्टर 6.5 फुटावरून चेंडू टाकला जातो. ओहो, सुरेख फटका, क्रॉस बॅटेड, काव कॉर्नर रिजन, बाहेर 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 उचलला, फेकून दिलाय. अप्रतिम षटकार, वॉड स्ट्रोक, काय फटका खेळला. हाफ ट्रॅकर, शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल होता, युजफुल होता, मेहनतीवरती विश्वास ठेवलाय फलंदाज अक्षयनं. आणि यासाठीच महेश पाटीलने जी एक धाव कंप्लीट केली ती अक्षयला स्ट्राइक वरती आणण्यासाठीच. वॉड स्ट्रोक, 4 चेंडू 18 धावेची गरज. मॅच बनली, बनवली, बनवत चालले, घडत चालले, रंगत चालले, बनवणारा समोर स्क्रीन वरती आहे अक्षय.
यावेळी देखील चेंडू हाफ ट्रॅक जरूर टाकला, अगदी कानाच्या शेजारून जातोय. अप्रतिम चेंडू शेखरचा, थोडासा कट केला, अगदी कानाच्या जवळून जातोय. क्या जनाब कैसे हाल है हे बोलून जातोय. वड बॉल, वड डिलिव्हरी, क्रॉस अँगल. पहा चेंडू कानाच्या जवळून जातोय. यावेळी देखील सुरेख फटका उचलला आणि फेकून दिला जातोय सीमा रेषेच्या बाहेर. अंपायर कॉल, हो नो बॉल प्लस जीएसटी. तब्बल आत्ताच्या 7 येणारा चेंडू फ्री हिटचा. ही मॅच बिघडली, मॅच बिघडली. व्हॉट अ मॅच. आता समीकरण आपण पाहूयात. नो बॉल, त्यामध्ये षटकार, तब्बल 7 धावा आणि येणारा चेंडू फ्री हिटचा. शोधायचा आहे तर स्वतःमधला आत्मविश्वास शोधावा लागतो, कारण की बाकी सगळं गुगल वरती शोधलं की लगेच भेटतं. म्हणून शोधायचा आहे तर स्वतःमधला आत्मविश्वास शोधा. आणि जेव्हा मानसिकता जिंकण्याची असते, सध्या पाहिलं तर संपूर्ण ज्या पद्धतीने गोलंदाज धावतोय ते संपूर्ण त्याचे फुटवर्क, त्याचे पाय दाखवले जातात. वा वॉट रिप्ले टेलिकास्ट. रिप्ले मध्ये तुम्हाला समजेल की हा नो बॉल कशा पद्धतीने पडला गेला, पाय कशा पद्धतीने त्याचा पडला गेला. म्हणजे आमचा ओमसा एमटीसी संपूर्ण गोष्ट दाखवतोय. 3 चेंडू 11 धावेची गरज. मॅच बनली. 3 चेंडू 11 धावा. चेंडू आलाय मैदानामध्ये. म्हणजे अक्षयनं तो चेंडू घालवला. वा 3-11. व्हॉट अ बॅटिंग. 3 चेंडू 11 धावेची गरज. अक्षय आहे तर आनंद आहे, अक्षय तर दिवाळी आहे. या मॅच मध्ये अक्षय संघाचा आशेचा एकमेव किरण आहे. मात्र दुसऱ्या साईडला शेखर काय करेल. 3-11 फ्री हिटचा चेंडू. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर अगदी वेगानं खेळला जातो. एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धाव प्रयत्न केला का चेंडू तो पण आतामध्ये आला. आता 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट. वा 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 व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. चित्याची चाल, अन्नाची गती, कमेंटमेंट आणि ऍक्शन या तिन्ही शब्दांचा अर्थ या धावेमध्ये होता. काय फटका खेळला गेला. अप्रतिम मॅच बनत चालली आहे. 2 चेंडू 9 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. प्रशंसा ही नेहमी कौतुकाचीच केली जाते, नाहीतर सावली देखील माणसापेक्षा मोठी दिसते. अप्रतिम फटका. आणखीन एक येतोय बाहुबली टोला. 6 धावेसाठी षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. मॅच जवळ आणली पूर्णपणे. व्हॉट अ स्ट्रोक. आता 1 चेंडू 3 धावेची गरज. मनापासून अधिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. आमचे सन्मान्य अधनीय विश्वास कारखान्याचे MD सन्मान्य अधनीय अमोलजी पाटील साहेब, आपलं मनापासून मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. आमदार चषक 2024च्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आपण उपस्थित राहिलात. या सोहळ्याची शोभा वाढवलीत. आपलं मनापासून अधिक आभार व्यक्त केले जातात. 1 चेंडू 3. एक चेंडू 3. लेग कॅमेरानं यावे मात्र स्ट्रेट कॅमेरानं तुम्ही पाहताय रिप्ले टेलिकास्ट. चेंडू पडतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने बॅट स्विंग केली जाते, प्रत्येकाला वाटलं की मॅच संपली. प्रत्येकाला असं वाटलं की मॅच गोलंदाजी करणारी टीम घेऊन जाते. पण जेव्हा तुम्ही प्रत्येक जण जेव्हा हारण्याची वाट पाहतो तेव्हा जिंकण्याची मजा वेगळीच असते. मॅच अजून संपली नाहीये. 1 चेंडू 3. 1 चेंडू पण तुम्हाला राजा बनवतो, 1 चेंडू पण तुम्हाला झिरो बनवतो आणि 1 चेंडू तुम्हाला हिरो बनवतो. 1-3. सर बॅटीने या मात्र खेळून काढलाय म्हणून चर्चा केली. 1 चेंडू देखील तुम्हाला हिरो बनवतो. व्हॉट अ मॅच. काय मॅच आपण पाहिली. पूर्णपणे मॅच अक्षय घेऊन आला. मात्र अखेरीस या मॅच मध्ये पाचुंबरी पंचायत समिती गट या टीमनं मात्र अखेरीस विजय मिळवला. माफ करा, कासेगाव पंचायत समिती गट
कासेगाव पंचायत समिती गटने अखेरीस विजय मिळवला. विजय टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक बॅड लक. अर्थातच पाचुंबरी पंचायत समिती गट पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतरची मॅच कोकरूड पंचायत समिती गट विपक्ष सागाव पंचायत समिती गट आणि मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा